विद्यार्थी मित्र, व्यवस्थापनाची कार्ये या दुसऱ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. व्यवस्थापन म्हणजे ध्येय प्राप्ती करण्यासाठी एखादं भाकीत करायचं आणि ते भाकीत पूर्ततेसाठी वेगवेगळ्या कार्याचा अवलंब करून ती पूर्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे व्यवस्थापन होय. या व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना वेगवेगळी कार्ये किंवा ध्येय प्राप्तीसाठी व्यवस्थापनामध्ये वेगवेगळी कार्ये वापर करून त्या कार्यपूर्तीसाठी प्रयत्न केलेला आपण दिसून येतो. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण ही 6 कार्याचा वापर करून व्यावसायिक, उद्योजक, व्यवस्थापकाचा वापर करून ध्येयप्राप्तीसाठी या कार्याचा अवलंब करून प्रयत्न करताना आपला दिसून येतो. तर या कार्याचा विचार करत असताना नियोजन म्हणजे एखादा आराखडा तयार करणे, भविष्यातील ध्येयप्राप्तीसाठी एखादा पूर्वनियोजित आराखडा तयार करणे. संघटन म्हणजे वेगवेगळी साधनसामुग्री संघटित करणे, ध्येयप्राप्तीसाठी लागणारी जी साधनसामुग्री आहे त्याच्यामध्ये भौतिक असेल किंवा मनुष्यबळ असेल, श्रम, भांडवल, तंत्रज्ञान इत्यादी जी साधनसामुग्री आहे ती संघटन या कार्यामध्ये त्या ठिकाणी संघटित करून वेगवेगळ्या विभागांना वाटली जाते, विभागणी केली जाते. कर्मचारी व्यवस्थापना या कार्यामध्ये वेगवेगळी साधनसामुग्री किंवा कार्यपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि या कर्मचाऱ्यांची नियुक्ती, भरती असेल किंवा त्या ठिकाणी प्रशिक्षण असेल, त्यांच्यामध्ये विकास असेल, वेतन असेल इत्यादी कार्ये कर्मचारी व्यवस्थापन या कार्यामध्ये व्यवस्थापकाला करावी लागतात. चौथ्या कार्यामध्ये निर्देशनामध्ये वेगवेगळ्या प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना कार्य करत असताना त्यांना व्यवस्थापक वेगवेगळ्या सूचना, येणाऱ्या अडथळ्यावर वेगवेगळ्या सूचना करून मार्गदर्शन करण्याचं काम निर्देशन या कार्यामध्ये व्यवस्थापक करताना आपला दिसून येतो. ही 4 कार्ये आपण पाठीमागं अभ्यासलेली होती. आता आपण समन्वय या घटकाची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर नियंत्रण पाहणार आहोत. समन्वयामध्ये बघा, व्यवस्थापकाला ध्येय प्राप्तीसाठी किंवा अपेक्षित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या साधनसामुग्री, नियोजन असेल, आराखडा तयार करतो, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतो, प्रत्यक्ष कामावर त्या ठिकाणी निर्देशन करतो, मार्गदर्शन करतो. कारण ध्येय प्राप्ती करण्यासाठी व्यवस्थापकाला ही कार्य करावी लागतात. पण सगळ्या कार्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद साधून सुसूत्रता आणून ध्येय प्राप्तीसाठी समन्वयाचा वापर करून त्या ठिकाणी ध्येय प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच समन्वयाचा वापर करून त्या ठिकाणी सगळे कर्मचारी असेल किंवा कर्मचारी वर्ग वेगवेगळ्या विभागाशी व्यवस्थापकाचा संपर्क येतो आणि संपर्क साधून ध्येय प्राप्तीसाठी व्यवस्थापक कार्य करत असतो. तर समन्वयामध्ये वेगवेगळ्या कार्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, कर्मचारी असतात, शासन असेल, ग्राहक असेल, या सगळ्यांची सालोख्याचे संबंध प्रस्थापित करून व्यवस्थापक सुसंवाद साधून कार्यप्राप्तीमध्ये सुसूत्रता आणून एकसंघ निर्माण करण्याचं काम या समन्वय कार्यामध्ये करताना आपला दिसून येतो. व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे विभाग, वेगवेगळी कार्ये एकमेकाशी सुसंगत, एकमेकाशी जोडलेले असतात. कारण ध्येय प्राप्तीसाठी किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी सांघिक प्रयत्न व्यवसाय संस्था करताना आपला दिसून येते आणि त्याचा विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थापक समन्वयाचा वापर करून ध्येय प्राप्तीसाठी एक संपूर्ण कार्यामध्ये सुसूत्रता आणून एकसंघपणे ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करताना आपला दिसून येतो. तर बघा, समन्वयाच्या व्याख्यांचा विचार करता समन्वय ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात एखादे समान ध्येय साध्य करण्यासाठी अधिकारी त्याच्या सहकार्याच्या सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणून त्याच्या कार्यामध्ये एकसंधता निर्माण करतात. हेनरी फेयरचे बघा, व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय. त्याच्यानंतर बघा, संघटनेचे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांच्या सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. म्हणजेच काय म्हणताय बघा, वरील व्याख्यावरून काय लक्षात येते बघा थोडक्यात, तर व्यवस्थापक
व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्तीसाठी संपूर्ण कार्यामध्ये सहभाग घेऊन किंवा सहकार्य करत असताना प्रयत्नांमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करून मार्गदर्शन करून त्या ठिकाणी सुसूत्रता आणण्याचं काम आणि एकसंघ व्यवसाय संस्था टिकवून ठेवण्याचं काम समन्वयाचा वापर करून त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो. समन्वयाचा वापर करत असताना सुसंवाद ठेवून वेगवेगळ्या विभागाशी कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवून त्या ठिकाणी मार्गदर्शन करून ध्येय प्राप्तीसारखी एकसंघ संस्था व्यवसायाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. व्यवस्थापकाला या संपूर्ण कार्यांमध्ये किंवा कर्मचारी असतील वेगवेगळ्या विभाग असतील या सगळ्यांच्यामध्ये सुसंवाद स्थापन करून व्यवसायाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेच या कार्यामध्ये व्यवस्थापनाच्या या कार्यामध्ये समन्वय या कार्याचा वापर करून व्यवस्थापकाला ध्येय प्राप्तीसाठी मदत होताना आपला दिसून येते. समन्वयाचे महत्त्व बघा. समन्वयाचे महत्त्वाचा विचार करता पहिलं संघ भावनेला प्रोत्साहन देते. आता बघा संघटनेचं उद्दिष्ट संघटना एक समूह आहे आणि समूहाचा वापर करून ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतो. आणि ध्येय प्राप्ती करत असताना एक व्यक्तिगत हितापेक्षा सामूहिक हित हे जास्त महत्त्व असल्यामुळं संघ भावनेचा वापर करून प्रोत्साहन देण्याचं काम या समन्वयाचा कार्याचा वापर करून वेगवेगळ्या विभागाशी कर्मचाऱ्याशी येणाऱ्या अडचणीचा किंवा समस्या असेल त्या संबंधाला सुसंवाद प्रस्थापित होऊन ध्येय प्राप्तीसाठी संपूर्ण युनिटीचा वापर करून किंवा संघ भावनेचा वापर करून एक संस्था एक समूह ध्येय प्राप्तीसाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी समन्वय या कार्याचा वापर करून करताना आपल्याला दिसून येतो. दुसरं बघा योग्य दिशा दाखविणे. योग्य दिशा दाखवण्यामध्ये सुसंवाद समन्वयामध्ये वेगवेगळ्या विभागाशी वेगवेगळ्या कर्मचाऱ्याशी सुसंवाद येत असतो आणि सुसंवाद येत असताना त्या ठिकाणी बघा योग्य दिशा वेगवेगळ्या कर्मचारी वेगवेगळे विभाग वेगवेगळे कार्ये या सर्वांची व्यवस्थापक म्हणून सुसंवादाचा वापर करून त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल येणाऱ्या अडचणी असेल तर चांगले संबंध प्रस्थापित होत असल्यामुळं त्या ठिकाणी ध्येय प्राप्तीसाठी एक संघ भावनेनं ध्येय प्राप्तीसाठी संपूर्ण कर्मचारी कार्य करत असल्यामुळं योग्य दिशा दाखवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना आपला दिसून येतो. 3 नंबर बघा प्रेरणा निर्माण करण्यास मदत करणे. आता बघा सुसंवाद समन्वयामध्ये येत असल्यामुळं त्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या विभागाशी कर्मचारी असतील किंवा ग्राहक असतील सरकार असेल या सगळ्यांची समन्वय एक व्यवस्थापकाची जबाबदारी असते की सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांशी सुसंवाद साधून व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करणं आणि हेच या समन्वय या कार्यामध्ये पार पाडावं लागतं. आणि त्याच्यामध्ये समन्वयाचा वापर करून वेगवेगळ्या विभागाशी सुसंवाद प्रस्थापित करून सगळ्या घटकाशी प्रेरणा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी करताना आपला दिसून येतो. त्याच्यामध्ये सुसंवाद आल्यामुळे त्या ठिकाणी नोकर वर्गाशी दृढ संबंध येतात. कर्मचारी सरकार असेल ग्राहक असेल अशा सगळ्या लोकांशी त्या ठिकाणी संपर्क येत असल्यामुळं त्या ठिकाणी सुसंवाद येत असल्यामुळं त्या ठिकाणी एकमेकाबद्दल विश्वास संपादन होऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन होत असताना सुसंवाद होत असताना एकमेकाला प्रेरणा मिळते आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतो. 4 नंबर बघा साधनांचा पर्याप्त वापर. आता सगळ्या घटकाशी एक व्यवस्थापकाची जबाबदारी म्हणून समन्वयाचा वापर करून वेगवेगळ्या विभागाशी चर्चा असेल सहसंबंध प्रस्थापित होत असताना संवाद असेल हा संवाद होत असल्यामुळं जी साधनसामुग्री व्यवसायामध्ये आहे श्रम असेल भांडवल असेल तंत्रज्ञान असेल जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा पर्याप्त कसा वापर होईल जास्तीत जास्त वापर होऊन ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करणं केला जातो. आणि समन्वय या कार्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापक मार्गदर्शन करत असताना साधनांचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर कसा होईल हे सुसंवाद परिसंवाद असेल एकमेकाबरोबर चर्चा करून असेल त्या ठिकाणी साधनांचा पर्याप्त वापर करताना आपला दिसून येतो.
त्याच्यानंतर बघा संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. आता बघा कर्मचाऱ्यांच्याबरोबर एकमेकाबरोबर चर्चा होत असल्यामुळं, येणाऱ्या अडचणीवर ज्या त्यावेळी संवाद होत असल्यामुळं, त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी ज्या त्यावेळी व्यवस्थापकाला समजत असल्यामुळं साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर होईल, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं वागणूक मिळेल आणि हे होत असल्यामुळं व्यवसायाचं जे काम ठरलेल्या वेळेत होईल आणि त्या ठिकाणी व्यवसायाचं उद्दिष्ट जिथे आहे ज्या त्यावेळी पूर्ण होताना आपला दिसून येतं. 6 नंबर बघा नातेसंबंध सुधारतात. आता बघा व्यवस्थापक म्हणून कनिष्ठ पातळीपासून वरिष्ठ पातळीबरोबर, त्याचबरोबर ग्राहक असेल, कर्मचारी असतील, सरकार असेल, भांडवल पुरवठादार असतील, या सगळ्या घटकाशी त्या ठिकाणी संपर्क येताना आपला दिसून येतो. आणि हा संपर्क येत असताना त्या ठिकाणी समन्वयाचा वापर होत असल्यामुळं सुसंवाद येतो, चांगली चर्चा होते आणि त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेदभाव न होता चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि त्यामुळं व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण होत एकमेकांमध्ये सुद्धा चांगले नातेसंबंध प्रस्थापित होताना आपला दिसून येतात. 7 नंबर उच्चतर कार्यक्षमता. आता बघा कुठल्याही व्यवसाय संस्थेचं मुख्य उद्दिष्ट हा नफा मिळवणं आहे. हे नफा मिळवत असताना व्यवसायामध्ये जी साधनसामुग्री असेल, मानवी साधनसामुग्री असेल किंवा भौतिक साधनसामुग्री असेल, भांडवल असेल, तंत्रज्ञान असेल, जी साधनसामुग्री आहे त्याचा उच्चतम वापर करणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये कार्यामध्ये ही कार्य वापरत असताना समन्वयाचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी बघा व्यवसाय आणि कर्मचारी, ग्राहक, सरकार या सगळ्यांची सुसंवाद चर्चा योग्य पद्धतीने होत असल्यामुळं एक व्यवसायाचं उच्चतर कार्यक्षमता त्याच्यामध्ये उच्चतर कार्यक्षमतामध्ये काय म्हणता येईल बघा, कर्मचाऱ्यांच्याकडे योग्य वागणूक होत झाल्यामुळं कर्मचारी जास्तीत जास्त काम करतील, साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर होईल, कुठलीही साधनसामुग्री वाया जाणार नाही, त्याच्यामध्ये श्रम असेल, भांडवल असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर होऊन ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केल्यामुळं एकूणच व्यवसायाचं उच्चतर कार्यक्षमता पार पडताना दिसून येते. त्याच्यानंतर बघा प्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढतो. बघा व्यवसायामध्ये व्यवस्थापक हा व्यवसायाची दिशा ठरवत असतो आणि तो व्यवसायाचा प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका पार पडत असताना संघटनेतना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तो स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाशी संपर्क येऊन त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी समन्वय या कार्यामध्ये चर्चा संवाद असेल, हा संवाद येत असल्यामुळं त्या ठिकाणी बघा सुसंवाद प्रस्थापित होत असल्यामुळं एकूणच व्यवसाय संस्थेची नावलौकिक प्रतिष्ठा चांगली त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण होते. कर्मचाऱ्यांच्याबरोबर चांगले संबंध जर व्यवस्थापकाचे असतील तर कर्मचारी सुद्धा चांगले त्या ठिकाणी एकमेकांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होते. त्यामुळं समाजामध्ये एक नावलौकिक होते, कर्मचाऱ्यामध्ये नाव चांगलं होईल, समाजामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्या त्यावेळी योग्य पद्धतीनं वागत असल्यामुळं समाजामध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वागणूक मिळते व्यवसाय संस्थेला. सरकारी दरबारी पण येणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा त्या ठिकाणी सुसंवाद चर्चा समन्वय साधल्यामुळं त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं अडचणी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. ग्राहकांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी परिसंवाद किंवा चर्चा सुसंवाद ठेवल्यामुळं समन्वयाचा वापर करून त्या ठिकाणी समाजामध्ये एकूणच त्या ठिकाणी नावलौकिक व्यवसाय संस्थेचा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण होताना आपला दिसून येतो. त्याच्यानंतर बघा निर्देशनातील एकता. आता व्यवसायाचा त्या ठिकाणी डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन करण्याचं काम हे त्या ठिकाणी व्यवस्थापक करत असतो. वेगवेगळ्या विभाग असतील, कर्मचारी असतील, ही सगळे विभाग किंवा कर्मचारी एकूणच व्यवसायाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि हे प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, येणाऱ्या समस्या त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून व्यवस्थापक त्या ठिकाणी सूचना असतील, मार्गदर्शन असेल, चर्चा असेल, सुसंवाद असेल, हे करत असताना एक त्या ठिकाणी व्यवसायाचं जबाबदारी व्यवस्थापक म्हणून ते कार्य करत असतो. आणि त्यामुळं निर्देशनाची एकता म्हणून प्रमुखाचं, व्यवस्थापकाचं सगळी कर्मचारी, सगळे विभाग त्या ठिकाणी
सांगितलेली कामाची जबाबदारीनुसार त्या ठिकाणी काम पूर्ण करत असतात. म्हणून सुसंवाद जर असेल तर त्या ठिकाणी दिलेल्या सूचना त्या ठिकाणी कर्मचारी असतील, ग्राहक असेल, इतर जे घटक असतील ते ऐकून घेतील आणि त्या पद्धतीनं वागतील. सुसंवाद जर नसेल तर त्या ठिकाणी कोणी कुणाचं ऐकणार नाही, त्या ठिकाणी चर्चा होत नसतील तर त्या ठिकाणी कर्मचारी योग्य पद्धतीनं काम करणार नाहीत. तर कर्मचारी सूचना असतील, मार्गदर्शन होत असल्यामुळं, सुसंवाद होत असल्यामुळं त्या ठिकाणी प्रमुखाचं, व्यवस्थापकाचं ज्या त्यावेळी त्या ठिकाणी निर्देशनाची एकतेचा वापर या वैशिष्ट्याचा वापर करून त्या ठिकाणी पूर्ण होताना आपला दिसून येतो. विशेषीकरण. आता बघा, व्यवसायामध्ये व्यवस्थापक त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांना, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखाशी विशेष कौशल्यानुसार वेगवेगळ्या कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापन किंवा जी कार्य आपण अभ्यासली त्या कार्याचा वापर करून वेगवेगळे विभाग असतील त्या विभागांना मार्गदर्शन, सूचना, सुसंवाद व्यवस्थापक करत असतो. आणि त्या ठिकाणी सुसंवाद किंवा समन्वयाचा वापर करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाशी चर्चा करून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि एकूणच त्या ठिकाणी या सुसंवादचा किंवा समन्वयाचा वापर केल्यामुळं एकूणच वेगवेगळ्या विभागाशी चर्चा झाल्यामुळं व्यवसायाचं उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळ्या विभागाशी त्या ठिकाणी व्यवस्थापकाचा संपर्क येतो आणि येणाऱ्या ज्या अडचणी असतील किंवा सूचना असतील त्या सूचना सुसंवादाचा वापर करून, चर्चेचा वापर करून, समन्वयाचा वापर करून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो. आणि एकूणच सुसंवाद, समन्वय या घटकामुळं विशेषीकरण त्या ठिकाणी होतं. वेगवेगळे विभाग तयार होतात ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि एकूणच ध्येयप्राप्ती उद्दिष्ट व्यवसायाचं पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं.